स्टँडर्ड 11 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट चॅप्टर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. तर आज मुलांना आपण शिकणार आहोत एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय युजिंग मायनर अँड को फॅक्टर्स ऑफ एनी रो अँड कॉलम. नाउ धीस डिटर्मिनंट of order 3. There are 3 rows, first row, second row, third row and 3 column, first column, second column and third column, and it contains 9 elements. This determinant contains 9 elements, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर इथे आपण एका रोचं एक्सपान्शन करायचं तर किंवा एका कॉलमचं एक्सपान्शन करून आपल्याला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. कोणता एक रो घ्यायचा, फर्स्ट रो किंवा सेकंड रो किंवा थर्ड रो, किंवा कोणताही कॉलम घ्यायचा, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरून ह्याचं एक्सपान्शन करायचं, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू काढायची ह्या डिटर्मिनंटची. तर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. एकतर तुम्ही रो एक्सपांड करू शकतात को फॅक्टर आणि मायनसचा वापर करून, किंवा कॉलम चे मायनर कॉलमचे जे एलिमेंट्स आहेत त्याचे मायनर आणि को फॅक्टर काढून आपण इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून ह्याची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची किंमत आपण ह्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. 9 elements, 3 rows, 3 columns. Therefore, order of determinant is 3. Now, Aij represent element. Aij represent element where I represent row and J represent column. I represent row number and J represent column number. Now here A11 means what? A11 means element in first row and first column. A12 means element in first row and second column. Row number, first row and second column. आता इथे आपण ह्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन करू, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काढू बाय युजिंग एक्सपान्शन ऑफ रो. फर्स्ट रो. आता इथे फर्स्ट रो मधले एलिमेंट कोणते कोणते आहेत? फर्स्ट रो मधले एलिमेंट आहेत A11, A12 अँड A13. हे फर्स्ट रो मधले सगळे एलिमेंट आहेत. इथे आपल्याला ह्याचा वापर करून इथे आपल्याला ह्याचं एक्सपान्शन करायचं. आता A11 तसं C11 काय आहे? तर C11 आहे को फॅक्टर ऑफ A11 आणि C12 इज को फॅक्टर ऑफ A12. C13 इज को फॅक्टर ऑफ A13. तर इथे आपल्याला को फॅक्टर काढताना सुद्धा आधी आपल्याला काय काढावं लागतं? मायनर्स काढावे लागतात. प्रत्येक एलिमेंटचे मायनर काढावे लागतात. म्हणजे आपल्याला नेसेसरी काय आहे? M11, M12 अँड M13 ऑल्सो नेसेसरी. दीज आर मायनर. तर हे सुद्धा आपल्याला ह्याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला इथे काढावी लागते. आता मायनर कसं काढतो आपण? मायनर साठी आपण तर इथे समजा A11 ह्याचा मायनर काढायचा आहे, म्हणजे M11. तर यासाठी आपण काय करतो? टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन द रो ऑफ दिस एलिमेंट A11 अँड नॉट इन द first column. Therefore, remaining elements are A22, A23, A32 and A33. मग इथे आपल्याला हा छोटा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 चा मिळतो. मग M11 काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? हा सॉल्व्ह करायचा आहे A22 इंटू A33 मायनस A32 इंटू A23. ह्या पद्धतीने आपण M11 काढत असतो, मायनर काढत असतो. आणि त्याच्यानंतर आपण C11 म्हणजे को फॅक्टर ऑफ A11. तर C11 काढण्यासाठी फॉर्म्युला आहे इथे. तर समजा आता Cij घेऊ आपण पहिल्यांदा. Cij इक्वल टू -1 I प्लस J इंटू Mij. तर हा फॉर्म्युला इथे को फॅक्टर काढण्यासाठी वापरायचा आहे. आता इथे आपल्याला C11 काढायचा आहे. तर मग आपण काय करणार? C11 इक्वल टू -1 1 प्लस 1 म्हणजे -1 चा स्क्वेअर इंटू M11. तर ह्याप्रमाणे आपण आधी मायनर काढून नंतर को फॅक्टर काढायचे आहेत आणि नंतर फॉर्म्युल्यामध्ये एलिमेंट इंटू को फॅक्टर ऑफ दॅट एलिमेंट असं करून आपण इथे फर्स्ट रो हा एक्सपांड करणार आहोत. तर फर्स्ट रो ते सगळे एलिमेंट घ्यायचे, त्यांचे मायनर काढायचे, त्यांचे को फॅक्टर काढायचे आणि नंतर त्यांची काय करायची? आपल्याला ऍडिशन करायची. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय फर्स्ट रो. तर फर्स्ट रो साठी आपल्याला एलिमेंट कोणते लागणार आहेत? फर्स्ट रो मधले एलिमेंट घ्यायचे A11, A12 आणि A13. A11 इंटू को फॅक्टर ऑफ A11 प्लस A12 म्हणजे इथे सेकंड जो आहे एलिमेंट रो मधला तो घ्यायचा आहे इंटू को फॅक्टर ऑफ A12 प्लस A13 इंटू C13 इक्वल टू व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. तर इथे आपल्याला ह्या सर्व गोष्टी आधी काढून घ्यायच्या आणि ते मल्टिप्लिकेशन करायचं एलिमेंट आणि को फॅक्टर, एलिमेंट आणि को फॅक्टर, एलिमेंट आणि त्याचा को फॅक्टर ह्याचं मल्टिप्लिकेशन करून यांच्यामध्ये काय करायची? ऍडिशन करायची, बेरीज करायची आणि जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय फर्स्ट कॉलम. आता फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट कोणते आहेत? A12, A21, A31. इथे 1 1 1 आहे म्हणजे हा फर्स्ट कॉलम आहे. त्या फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट कोणते आहेत? फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट A11, A21, A31. हा फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट आहे. हा आपण फर्स्ट कॉलम रिप्रेझेंट केलाय. आता ह्याचं एक्सपान्शन म्हणजे ह्याची व्हॅल्यू काढायची बाय फर्स्ट कॉलम बी. तर ती परत कशी करायची? त्यांचे को फॅक्टर घ्यायचे म्हणजे C11, C21 आणि
M31 हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, आधी मायनस M11 M21 आणि M31 मायनस पण काढावे लागतील. मग अशी जो आपण फॉर्म्युला वापरला को फॅक्टरचा तो वापरायचा आणि मायनस काढताना आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. सेकंड ऑर्डरचा जो डिटर्मिनंट तयार होतो आणि मग त्यावरून मायनस काढायचे आणि नंतर को फॅक्टर काढायचा. आता परत आता इथे काय करणार आपण, एलिमेंट आणि त्याचा को फॅक्टर म्हणजे C11 प्लस A21 इंटू C21 को फॅक्टर ऑफ A21 प्लस element A31 is element and co-factor of A31 is C31 equal to value of this determinant. A is here determinant, A denote here determinant and this is determinant. It contains 9 elements, 3 rows and 3 columns. याप्रमाणे आपण फर्स्ट रो मग अशी शिकलो, फर्स्ट कॉलम झाला. आता आपण सेकंड रो घेऊन सुद्धा असं करू शकतो किंवा थर्ड रो घेऊन सुद्धा आपण ह्या पद्धतीने एक्सपांड करू शकतो, त्याची व्हॅल्यू काढू शकतो. तसंच कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम घेऊन आपण व्हॅल्यू काढू शकतो ह्या डिटर्मिनंटची. तर ह्या पद्धतीने आपण ह्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन म्हणजे ह्याची व्हॅल्यू आपण बाय फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम वरून काढू शकतो. आणि तसंच फर्स्ट रो, थर्ड रो आणि सेकंड रो ह्यावरून सुद्धा आपण ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे ह्याचं एक्सपान्शन आपण हे करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, त्या एलिमेंटचे, आता समजा आपण इथे फर्स्ट कॉलम घेतला, एलिमेंट कोणते होते फर्स्ट कॉलम मध्ये A11, A21 आणि A31 हे फर्स्ट कॉलम मधले एलिमेंट आहेत. तर त्याचे आपल्याला को फॅक्टर्स लागणार आहेत. तर को फॅक्टर्स काढण्यासाठी आधी आपल्याला मायनस काढावे लागतील. तर आधी मायनस काढून घ्यायचे आणि त्याच्यावरून को फॅक्टर्स काढायचे. आणि मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं, तर को फॅक्टर ऑफ दॅट एलिमेंट अँड दॅट मल्टिप्लाय दॅट एलिमेंट असं करून आणि ऍडिशन करून मग ते एक्सपान्शन होणार आहे. म्हणजे A11 C11 को फॅक्टर ऑफ A11 म्हणजे काही आपण मल्टिप्लिकेशन केले एलिमेंटचं आणि एलिमेंट कोणतं आहे A11 आणि ह्या एलिमेंटचा को फॅक्टर हा आहे C11, ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन. तसंच तिथे एलिमेंट A2 आहे आणि ह्याचा को फॅक्टर C21 आहे. एलिमेंट आहे A21 त्याचा को फॅक्टर आहे C21 यांचं मल्टिप्लिकेशन केलं. इथे हा एलिमेंट आहे A31 आणि ह्या एलिमेंटचा को फॅक्टर आहे C31 यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि हे मल्टिप्लिकेशन करून आपण यांची ऍडिशन केली आणि इट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट. म्हणजेच आपण हा डिटर्मिनंट बाय फर्स्ट कॉलमनी एक्सपांड केला. तसंच सेकंड कॉलमनी सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला एक्सपांड करता येतो. थर्ड कॉलमनी सुद्धा करता येतो. तसंच रोचं पण आहे. फर्स्ट रो घेतला तर फर्स्ट रो मधले एलिमेंट घ्यायचे, त्यांचे को फॅक्टर्स काढायचे. सेकंड रो घेतला तर सेकंड रोचे एलिमेंट्स घ्यायचे, त्याचे को फॅक्टर्स काढून आपण हा फॉर्म्युला वापरायचा. थर्ड रो घेतला तर थर्ड रोचे एलिमेंट्स घेऊन त्यांचे को फॅक्टर्स काढून ह्या फॉर्म्युल्यावरून आपण हा डिटर्मिनंट एक्सपांड करू शकतो की ज्याची ऑर्डर किती आहे, 3 ऑर्डर आहे. तिथे 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत आणि इट कंटेन्स 9 एलिमेंट्स. तर ह्या पद्धतीने आपण हा डिटर्मिनंट एक्सपांड करू शकतो, ह्याची व्हॅल्यू काढू शकतो.